कोल्हापुरात महापालिकेसमोर आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन। कोल्हापुरात महापालिका प्रशासनाकडून निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आज भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आशा सेविकांनी आंदोलन केलं आहे। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 275 आशा सेविकांनी वैद्यकीय सेवेचं काम केलं होतं, मात्र अजूनही या आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही। त्यामुळे याच्या निषेधार्थ आज आशा सेविकांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला। दरम्यान जोपर्यंत निवडणूक भत्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आशा सेविकांनी दिला आहे। माझं नाव पूनम अनिकेत ओतारी आहे। मी एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करते। निवडणूक भत्त्याच्या वेळेस आम्हाला प्रत्येक आशांना 7:30 पासून संध्याकाळपर्यंत थांबवलेलं, प्रत्येक वयस्कर माणसांना व्हीलचेअर पोहोचवण्यापासून त्यांना चक्कर आली काहीतरी आम्ही प्रत्येक सेवाही दिलेली आहे, पण आम्हाला प्रत्येक वेळेस भत्त्याच्या वेळेस असं थांबवलं जातंय। आम्हाला चहा नाश्ता काहीही कोणीही पोहोचवलेलं नाहीये। त्याचप्रमाणे आम्ही आशा यांना जर पूर्ण दिवसभर तिथं काम करतोय तर आम्हाला भत्त्याच्या वेळेस असं आम्हाला यावं का लागतंय? प्रत्येकानं दखल घेतली पाहिजे प्रशासनानं, का आम्हाला प्रत्येक वेळेस असं न येता आम्हाला प्रत्येक दिवशी त्या दिवशी निवडणूक भत्ता हा मिळालाच पाहिजे। आम्हाला आतापर्यंत जोपर्यंत आम्हाला जो ठरवलेला भत्ता आहे तो मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही इथून हलणार नाही। आमच्या सगळे जणांनी आम्ही काम थांबवलेलं आहे। त्यामुळे आम्हाला निवडणूक भत्त्याच्या वेळेस अगोदर सांगितलेलं का प्रत्येकाला हा निवडणूक भत्ता मिळणार, ते पण वेळेत। आता प्रत्येकाकडनं असं येतंय का आम्हाला वेळेत मिळणार नाहीये म्हणून, त्यामुळे आम्ही कोणीही पुढे आता इथनं जाणार नाहीये। मी ज्योती तावरे, भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव म्हणून काम बघते। आज गेले 4 दिवसापूर्वी महानगरपालिकेची नुकतीच निवडणूक पार पडण्यात आली। त्यामध्ये महानगरपालिकेअंतर्गत 275 आशा सेविका काम करतात। निवडणुकी दिवशी आशा सेविकांना तिथं ड्युटी लावण्यात आली होती आरोग्य सेविका म्हणून। त्या दिवशीचा मोबदला आशांना देण्यात आला नाही। आपण निवडणुकीच्या अगोदर लेखी स्वरूपात त्यांना मागणी केली होती की 1,000 रुपये आपल्याला मोबदला देण्यात यावा, पण प्रशासनानं त्याच्याकडे चालढकल केली। आज निवडणूक होऊन 4 दिवस झाले पण आमच्या मानधनचा कुणीही विचार केला गेला नाही आणि आपण त्यांना निवडणूक जशी झाली अशी सूचना दिली होती की आम्ही आंदोलन करण्यात येईल, तरीही प्रशासनाने दखल घेतल्या नसल्यामुळे आज आम्हाला इथं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आणि आज प्रशासनाशी चर्चा करताना असंच दिसण्यात आलं आहे की कोणीही प्रशासन आम्हाला लेखी स्वरूपात देण्याची आश्वासन देत नाहीये आणि जोपर्यंत लेखी स्वरूपात येत नाहीये आणि आम्हाला जो काही मोबदला आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण इथनं जाणार नाही, ही आपली ठाम भूमिका घेण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।